नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आलो आहे तुमच्या भेटीला। नक्कीच तुम्हाला माहिती असेल मी कोणत्या पॉइंटवर बोलणार आहे, कोणत्या मुद्द्यावर, कारण की तुम्ही डिस्क्रिप्शन पाहिलेलं आहे आणि अर्थात तुम्ही थंबनेल पाहिलं। पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, कसं असतं माहिती का, लोकांचं ज्याची लाट त्याची चाट अशा प्रकारे चालू असतात। सध्या तुम्ही बघितलं असेल सूरज चव्हाण सगळे तेच करत आहेत। अगदी जेव्हा तो टिकटॉक करायचा तेव्हा तुम्हाला माहिती होतं की असा एक मुलगा आहे जो थोडंसं नौटंकी करत असतो आणि काहीतरी दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्ही ते मस्करी म्हणून ते व्हिडिओ बघायच्यात आणि आनंदात हसायचे। अर्थात मी तेव्हाच का काढेल, कारण की ज्यावेळी सूरज चव्हाण हे व्हिडिओ बनवत होता तेव्हाही मी काही त्याच्यापासून लांब नव्हतो, मीही सेम प्रकारचे व्हिडिओ बनवायचो। तुम्हाला ते मी नंतर सांगणार आहे। आता फक्त मी तुम्हाला हे सांगणार आहे तर आपण बोलतोय कोणाबद्दल, तर सूरजबद्दल बोलतोय। तर अर्थात मला त्याच्या पूर्ण म्हणजे जी आयुष्य आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे। आता बालपणामध्येच सूरजचे वडील आणि आई दोघंही त्याला एकटे सोडून गेले। हो, एकटे सोडून म्हणावं लागेल, कारण की बहिणी होत्या पण बहीण सुद्धा लहान होती। आणि कसे म्हटलं तरी पण जर का बहीण असेल तर बहिणीचं लग्न होतं आणि ती आपल्याला सासरी जात असते। तर त्याच्या बालपणीच त्याचे आई वडील त्याला सोडून गेले आणि त्याला एकटेच सोडलं। अर्थात बहीण होती पण बहिणीचं कधी ना कधी वापस नंतर लग्न होतच। जेव्हा तो 5 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी कॅन्सर झाल्यामुळे त्याला एकटे सोडले आणि त्याच्यासोबत आई होती। आई सोबत सोडले असले तरी आई होती ती आई नंतरून धक्का लागून, म्हणजे आपण म्हणतो नाही का की जर का एखाद्या मेंदूला परिणाम झाला तशा प्रकारे आपण जी वागणूक असते ती वेडसर वागणूक असते, तशा प्रकारे वागणूक करायला लागली आणि याचा अर्थ त्याच्या मुलाला त्रास होणार। लहानपणी म्हणजे जेव्हा तो 5वीला होता तेव्हाच, म्हणजे तो शाळेत होता हे पण सांगतो मी तुम्हाला, की जेव्हा तो 5वीला होता तेव्हाच त्याचे वडील त्याला सोडून गेले। सूरज मूळचा आहे बारामतीच्या एका छोटस गाव आहे, तिथं तो राहत असतो। त्याचा घरची फॅमिली होती ती पण एवढी काही जास्त वेल फॅमिली नव्हती, वेल कंडिशन मध्ये नाही आहेत, म्हणजेच गावामध्येच त्याचं घर आहे। तर जेव्हा तो 5वीला होता तेव्हा त्याचे वडील वारल्यानंतर आईला पण ट्रोमा आला, म्हणजेच जे आहे दुःख ती सहन करू शकले नाहीत आणि ते वेडसर करायला लागले। वेडसर जेव्हा ते वागायला लागले तेव्हा सूरजला मोठी बहीण होती, त्याच्या बाकी बहिणींचं लग्न केलेलं होतं, म्हणजे कमी वयातच गावाकडल्या मुलींचं लग्न केलं जातं तशा प्रकारे लग्न केलेलं होतं। आणि सूरजच्या आयुष्यामध्ये हे खूप मोठे दुःख होते। तुम्ही विचार करा, आता जरी मोठे असताना जरी वडील नसले सोबत तर आपल्याला कसं वाटतं, आणि त्याचे लहानपणीच वडील आणि आई नव्हते, त्याचं आयुष्य त्यांनी कसं सांभाळलं असेल। त्याच्यासोबत त्याची आत्या होती, आत्याने अर्थात त्याला साथ दिली। आत्याने म्हणजेच म्हणतो नाही का आपण की मोठं जर का कोणी असेल तर सांभाळ होतो। आई वडिलांच्या क्षेत्राखाली नसतील तर तुम्हाला नक्कीच जाणीव असेल की कसं असतं, तसं सूरजचं आयुष्य होतं। साधारण म्हणजे जेव्हा तो 5वीला होता त्याच्यानंतर त्याची शाळा सुटली आणि त्याची बहीण आणि तो काही लहान वयामध्येच थोडंसं हे जे भेटेल ते कामं करायला लागले। त्याच्यामध्ये आत्याचा मुलगा होता, ते त्याला मदत करायचीच, एवढंच नाही तर मग किती करून मदत करणार आहे। सूरज थोडासा मोठा झाला आणि थोडासा जाणत झाला तर त्याला उमजाना काय करायचं, कारण की त्याचं शिक्षण पण तेवढं नव्हतं। मग तो कालांतराने मंदिरामध्ये जायला लागला। मंदिरामध्ये देवी आई समोर त्याला अनेकशे जे लोक यायचे तेव्हा तिथे त्याला प्रसाद खायला भेटायचा आणि तो म्हणतो नाही का, देवी आई माझी आई आहे, म्हणजे जरी आई वडील नसले तरी देवी आई माझी आई आहे। आणि कालांतराने बहिणीचंही लग्न झालं। बहिणीचं जे आहे ते सासर तिथंच जवळ होतं, कारण की ते आईकडे लक्ष देईल अशा हिशोबाने बहिणीने सांगितलेलं आहे बहिणीने की माझं लग्न याच्यासाठी केलं की मी आईकडे लक्ष देऊ शकतो। पण जे बहिणीचं लग्नाच्या 1 महिन्या आधीच त्याची आई वारली होती, म्हणजे बहिणीचं लग्न सुद्धा आईने पाहिलं नव्हतं, शेवटची जी बहीण होती ती। सूरज कालांतराने जसं मोठा होत आला तसं मंदिरामध्ये तो काय खायचा तर तिथे आलेला प्रसाद वगैरे जे कोणी पण देत असेल ते खायचा आणि त्याच्यावर तो जगायचा। गणपती बाप्पांना तो भाऊ मानतो, हे खरं आहे। सूरज आणि गणपती बाप्पांना भाव म्हणतो। अर्थात आपल्याला देव खूप आवडत असतात, मी पण देवाची आराधना करतो आणि मलाही असं वाटतं की जेव्हा माझे वडील वारलेत तेव्हा माझे वडील नव्हते तर माझ्यासोबत कोण होतं, तर महादेव आहेत। म्हणजेच मी माझ्या वडिलांच्या जागी माझ्या महादेवांना मानतो। जेव्हा मी मंदिरामध्ये जातो तेव्हा मला खरंच असं वाटतं की माझ्या वडिलांसोबत बोलतोय, जे मला वडिलांसोबत बोलायचंय माझ्या, ते मी माझ्या महादेवांसोबत बोलत असतो। तसंच सूरज आहे, सूरज पण कोणासोबत बोलत असतो, गणपती बाप्पांसोबत बोलत असतो। त्याला असं वाटतं की ते माझे भाऊ आहेत आणि देवी आईला तो आई मानतो। अर्थात आता तुम्हाला असं अनेक व्हिडिओ पाहिले असेल, मला या
आता थोडासा मूड मी माझा चेंज करतो, कारण की मला ह्या RJ सोहम आहे ना याला शिवाय देऊशी वाटतात. त्यांनी जी व्हिडिओ बनवले आहेत आणि असे खूप आहेत, मी त्यांना बिंदा शिवाय देऊ शकतो. मला नालायकी इज्जत घालल्यानंतरच पूर्ण वेळा होशील म्हणून. आता जर याची चाचणी केली तर याच्या कवटीमध्ये आकड्याचे अवशेष अजिबात सापडणार नाही. जर याची चाचणी केली तर याच्या कवटीमध्ये आकड्याचे अवशेष अजिबात सापडणार नाही. याला कॉम्प्लेन पार कोंबलं जरी किंवा याला पार म्हणजे कॅल्शियम सायनोसा मारा जरी केल्याच्या नागपुड्यांमध्ये, तरी पण याच्या मेंदूमध्ये कुठेही आकड्याचे ऍक्टिव्हेशन होतील असा काहीही संबंध अजिबात नसतोय. थोडं कमेंटमध्ये अनेक लोकांना सिंपथी पण वाटते, त्यात मी पण एक जुंगल किती जाऊन व्हिडिओ वगैरे बनवतो, याच्यामुळे मला मोबाईल जायची भीती वाटायला लागली. भडवा हा भडवा, ह्या भडव्याकडे तुम्ही पहा. ह्या भडव्याला लाज वाटते का अशी व्हिडिओ बनवायला? हा, कोणाचा अभ्यास नाही करायचा, काय नाही करायचा, अशी व्हिडिओ बनवतोय. तर नाशिकचा बोलायला लाज वाटते भडव्या RJ सोहम. जरा आपली गाण ठेवली का तू? हा, लय कंटेंट करतो, लय तुला हाऊस आहे ना. जेलमधीला आणि आपल्याला सोडून जाते हे मानलंय वाईट. जेलमध्ये द्यायचं नाही त्यासाठी निघित जायचं. बरोबर आहे. कोणाचं बी सांगतोय. आता बिचारे अनाथ असतात काय. मी तर अनाथ मुलगीच करणार बायको. तिथं अत्याचार होणार, तिथं सूरज चव्हाण उभं राहा बोलत नाही ना, ते असं गरिबांचा फायदा येते. काय झालं रविवारी असं झालं, 2-3 पोलांनी काय केलं, फटाकले आणले. मी म्हणलं मला ते केवढं व्हायला रे, मला ते असं. मग ती काय म्हणली, तुला घ्यायला येत नाही, तुझ्या बापाकडे जायची, त्याच्या पण तिची. कोणाचं पण बद्दल काय पण विचित्र बोलायचं, आणि बोलायच्या पहिले विचार करत जाय. त्याचं लहानपण कसं गेलं, त्यांनी बालपणी काय सहन केलं, कशा हिशोबाने त्यांनी व्हिडिओ बनवल्यात, आणि तू काय बोलतोय, तुला अक्कल आहे का? प्रत्येकाच्या वेळेस बोलायच्या वेळेस कोणालाही काही बोलायचं नसतं, हे लक्षात ठेव. लय चॅनल चालतं युट्यूब तुझं म्हणून माझा आलाय का तुला अडीकाडाच्या? तरी हे असे असतात जे RJ सोहम सारखे, ते कायचे काय बोलत असतात. ते हे RJ सोहमचं सोडून द्या तुम्ही, आता हे आहे ते फालतूगिरी सोडून द्या. पण सूरज असा बोला, म्हणजे सूरजला लोक बोलतायत असं बोलण्यापर्यंत कसं काय आला? कारण की त्याची जी आहे फॅमिली, म्हणजे लहानपणी जसं ग्रोथ झाली होती, अर्थात कमी शिकेल असेल ना, तर काय होतं लोक की ते जास्त विचार करत नाही काही करायच्या वेळेस. अगदी शिकेल लोक सुद्धा काही विचार करत नाही. तेव्हा लाईक आणि टिकटॉक हे जेव्हा प्लॅटफॉर्म आले होते, तेव्हा लोक अनेकशे व्हिडिओ बनवत होते. आणि व्हिडिओ बनवत असताना जे हसतात की आपण आनंदमय व्हिडिओ देतो, लोकांना कॉमेडी म्हणून आपण काहीतरी हे करत होतो. जर चार्ली चॅप्लिन असेल किंवा अनेकशे असे जॉनी लिव्हर असेल, ते स्वतःची टिंगल उडवून घेतात, तेव्हा ते कुठेतरी लोकांना एंटरटेन करत असतात. आता तुम्हाला मी सांगतोय की सूरज जेव्हा व्हिडिओ बनवत होता, तो टिकटॉकवर होता, आणि माझं पण टिकटॉक अकाउंट होतं, माझे पण लायकीचं अकाउंट होतं, आणि तेव्हा मी पण व्हिडिओ बनवत होतो. अगदी हे बघा, सिमिलर व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, जशी त्याची व्हिडिओ आहे सेम माझी व्हिडिओ आहे, दिसते ना? तर सेम मी पण त्याच पिरियडमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की मी पण तेव्हा फॉलो करायचं. असं नाही की त्याची लाट त्याची चाट, असा विषय नाहीये. तर तेव्हा मी पण ते स्ट्रगल, म्हणजे माझं वेगळं असायचं, माझे व्हिडिओ सेम असायच्यात, पण माझं स्ट्रगल वेगळं आहे, त्याचं स्ट्रगल पूर्णपणे वेगळं आहे. त्यांनी खूप वाईट परिस्थितीमध्ये हे केलेलं आहे. अर्थात जो वाईट परिस्थितीमध्ये करतो त्याची प्रगती होते, आणि मला सूरजची प्रगती त्याच्यामुळे दिसली आहे. पुढे येऊन कालांतराने जेव्हा त्याला लोक बोलवायला लागले, त्याच्याकडे पैसा आला, त्याचा पैसा आल्यावर त्यांनी घराचं बांधकाम करायला दिलं एका ठिकाणी, आणि जेव्हा घराचं बांधकाम करायला दिलं, तर घराचं बांधकाम करणाऱ्यांनी सुद्धा त्यांना लुबाडलं. अनेक लोकांनी त्यांना लुबाडलेत, सूरजला अनेक लोकांनी लुबाडलेत. म्हणजे ज्याच्याकडे पैसा यायला सुरू झाला होता, टिकटॉक स्टार्ट झाला होता तो, तर लोकांनी त्याला लुबाडायला सुरुवात केली होती. म्हणजे त्याच्याकडे पैसा यायचा तो टिकत नाही, त्याचं बँकेत अकाउंट सुद्धा नव्हतं आता येऊपर्यंत. त्याच्या बहिणीने आणि आत्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की त्याच्याकडे काय नव्हतं, तर पैसा नव्हता. आता तो बिग बॉस मध्ये आलाय, लोकांसमोर आलाय. बिग बॉसनी त्याला जेव्हा लोकांसमोर आणलं, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की असा पण एक व्यक्ती आहे, आणि ही सूरजची स्टोरी आहे. त्याच्या आधी गोलीगत हा शब्द किंवा RKZQ आणि हे शब्द, RKZQSQ हे शब्द सगळ्यांच्या म्हणजे तोंडामध्ये होते. गेल्या जेव्हा टिकटॉक होतं तेव्हा तो खूप सारा फेमस झाला होता. अगदी असे अनेकशे लोक असतात, थोडेसे वेगळे वागतात आणि फेमस होतात, काही ट्रिक पाहत असतात. तर त्याच्यामधला सगळ्यात सुरुवातीचा व्यक्ती होता कोण, तो सूरज. म्हणजे थोडंसं वेगळं करावं, म्हणजे लोकांसमोर आपण यावं. तर अशा प्रकारची सूरजची ही स्टोरी होतीच. पण आता तुम्ही सूरजला काय पाहतात? आता सूरजला तुम्ही बिग बॉस मध्ये पाहतात. बिग बॉस मध्ये जेव्हा पाहतात तुम्ही, आता तो दिसतो आपल्याला व्यवस्थित थोड्या प्रमाणामध्ये सेटल झालेला आहे. आणि आज मी जी व्हिडिओ बनवतो, आता बिग बॉस मध्ये तुम्ही त्याला सपोर्ट करशाल नाही करशाल आणि किती करशाल हे तुमच्यावर आहे. जर का तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर नका घेऊ, ते तुमच्यावर आहे. पण एवढंच म्हणेल की सूरजची जी कहाणी आहे ती आपल्याला एक इन्स्पायर करून जाणारी आहे, की कसा मुलगा आणि कशा प्रकारे. फक्त त्याला मी नाही बोलणार की तो इन्स्पायरेशन आहे. ज्यांनी त्याला फॉलो केलेला आहे किंवा ज्यांनी त्याची मदत केलेली आहे, मी त्यांनाही थँक्यू बनेल की तुम्ही अशा मुलाला पुढे आले. अगदी जेव्हा त्याच्या व्हिडिओ यायच्यात,
मी मलाही बोलतो की जेव्हा त्याचे व्हिडिओ यायच्यात मीही तसेच व्हिडिओ बनवायचो, पण मीही कुठे ना कुठे त्याची टिंगल उडवायचो. आता टिकटॉकवर जेव्हा आपण एक फॉलो करायचं बटन असतं तेव्हा फॉलो आम्हीही त्याला केलं होतं आणि त्यांनी आम्हाला केलं होतं, कारण की आमचं चॅनल खूप चांगलं ग्रोथ करत होतं. पण असं सुद्धा असं नाही की तेव्हा निगेटिव्ह बोलत नव्हतं, पण जेव्हा कळालं आम्हाला की त्याची लाईफ जर्नी कशी आहे तेव्हा आम्ही स्वतःला सावरलं. आणि जे त्याचे गावाकडले मित्र आहेत ते अजूनही खूप चांगल्या प्रकारे कामं करत आहेत आणि खूप साऱ्या जणांना सूरजने संधी निर्माण करून दिलेली आहे. त्याचे फिल्म सुद्धा येणार आहे, त्याचे फिल्मचे पोस्टर तुम्ही बघू शकता आणि ते फिल्मबद्दल माहिती तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचे त्याचे 2 फिल्म्स येणार आहेत आणि त्यांनी अगदी व्हिडिओ पासून, गाण्यांपासून, शॉर्ट फिल्म पासून आता फिल्ममध्ये मजल मारली, तसं बिग बॉस मध्ये आलेले आहेत. अर्थात त्याच्या ग्रोथला मी मोटिवेशनलच म्हणेल. आणि असा होता सूरजचा प्रकाश आणि सूरजचा प्रवास. त्याच्या नावाप्रमाणे तो झळकला आहे. आणि माझ्या पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सूरजला सपोर्ट करताय ना तर करत राहा. जर का सूरजला सपोर्ट जसं करताय तसं आमचीही अपेक्षा आहे की मलाही सपोर्ट करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईकवर प्रेस करा. चॅनलचे जे व्हिडिओज पडते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार. त्याच्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन बटन ऑन करावं लागेल आणि त्याला टाटा.